जगात काही स्वप्न अशी असतात जी पूर्ण करण्यासाठी माणूस सगळं काही पणाला लावतो आणि माउंट एव्हरेस्ट हे त्या स्वप्नांपैकीच एक आहे. कोणी आयुष्यभराची बचत खर्च करतो, कोणी स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, का तर फक्त त्या एका क्षणासाठी, जगाच्या सर्वात उंच शिखरावर उभं राहण्यासाठी. पण विचार करा, जर हेच स्वप्न कोणाच्या फसवणुकीचं साधन बनलं तर. नेपाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एव्हरेस्टवर जाण्याच्या नावाखाली काही लोकांनी तब्बल 160 ते 170 कोटी रुपयांचा मोठा स्कॅम केलाय. कसा, तेच आता आपण या व्हिडिओमध्ये बोलू. एव्हरेस्टवर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इन्शुरन्स घेणं सोयीस्कर असतं, कारण तिथे हवामान कधीही बदलू शकतं, ऑक्सिजन कमी होऊ शकतो आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर एखादा पर्यटक आजारी पडला तर त्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर रेस्क्यू करावं लागतं. पण याच रेस्क्यूच्या नावाखाली सुरू होता एक काळा खेळ, जो आता उघडकीस आलाय. हे सगळं इतकं महाग असतं की अनेक लोक एव्हरेस्ट मोहिमेपूर्वी इन्शुरन्स काढतात, म्हणजे जर तब्येत बिघडली तर हेलिकॉप्टर येईल आणि त्याचा खर्च इन्शुरन्स कंपनी उचलेल. हे काहीसं हेल्थ इन्शुरन्स सारखं आहे, म्हणजे इन्शुरन्स घ्या आणि गरज पडली तर कंपनी तुमची मदत करते. पण नेमकं इथूनच झाली या स्कॅमची खरी सुरुवात. या घोटाळ्याची सुरुवात झाली 2018 साली. त्यावेळी नेपाळमधल्या प्रसिद्ध वृत्तपत्र द काठमांडू पोस्टने एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट प्रकाशित केला. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला की एव्हरेस्ट परिसरात फेक हेलिकॉप्टर रेस्क्यू आणि इन्शुरन्स फ्रॉड सुरू आहे. या रिपोर्टनंतर नेपाळ सरकारने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली आणि या कमिटीने तब्बल 700 पानांचा सविस्तर रिपोर्ट तयार केला. आणि या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की काही ट्रेकिंग एजन्सीज, हेलिकॉप्टर कंपनी आणि काही हॉस्पिटल्स एकत्र येऊन मोठा खेळ खेळत आहेत. ते काय करत होते तर इन्शुरन्स कंपन्यांकडून पैसे उकळण्यासाठी पर्यटकांना गरज नसतानाही हेलिकॉप्टर रेस्क्यू करून घेत होते. म्हणजे जिथे जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू व्हायला हवं होतं, तिथेच पैशांसाठी जीवाचा खेळ सुरू होता. कधी कधी एखादी छोटीशी तब्येतीची समस्या मुद्दाम मोठी करून दाखवली जायची, तर कधी एका हेलिकॉप्टर राईडची अनेक बिलं बसवून इन्शुरन्स कंपनीकडून जास्त पैसे उकळले जायचे. म्हणजे आजारापेक्षा मोठा होता तो फसवणुकीचा खेळ. 2018 मध्ये सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी काही कडक नियम लागू केले. रेस्क्यूसाठी एजंट्सना बाजूला करून संपूर्ण जबाबदारी ट्रेकिंग आणि टूर कंपन्यांवर टाकण्यात आली. आणि नियम काय होते तर हेलिकॉप्टरमध्ये फक्त आजारी पर्यटक आणि त्याचा गाईडच जाईल, जेणेकरून एकाच फ्लाईटला अनेक रेस्क्यू दाखवून इन्शुरन्स फ्रॉड करता येणार नाही. तसंच हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचारांचा आणि खर्चाचा पूर्ण तपशील तयार करून तो टुरिझम डिपार्टमेंट आणि पोलिसांकडे देणं बंधनकारक करण्यात आलं. सगळं व्यवस्थित वाटत होतं, नियम सुद्धा कडक होते, पण तरीही हा स्कॅम काही थांबला नाही. कारण जेव्हा पैशांचा खेळ सुरू असतो तेव्हा नियमांपेक्षा हुशार असतात ते फसवणूक करणारे. 2022 ते 2025 या काळात पुन्हा एकदा हेलिकॉप्टर रेस्क्यूच्या घटनांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आणि याच ठिकाणी संशय अधिक बळावू लागला. यानंतर नेपाळ पोलिसांच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. जुन्या फाईल्स पुन्हा उघडल्या गेल्या आणि प्रत्येक रेकॉर्ड्स तपासला गेला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं. या काळात 300 पेक्षा जास्त रेस्क्यू पूर्णपणे फेक किंवा अनावश्यक होते आणि या सगळ्यातून जवळपास $20 मिलियन म्हणजेच साधारण 160 ते 170 कोटी रुपयांचा इन्शुरन्स फ्रॉड करण्यात आला होता. म्हणजे जिथे लोक जीव वाचवण्यासाठी मदत मागत होते, तिथेच काही लोक त्या भीतीवर पैसे कमावत होते. आता प्रश्न उभा राहतो, हा सगळा खेळ नक्की चालत कसा होता? फेक केस तयार करताना कोणाला संशय आला नाही का? की एकाही पर्यटकाने विरोध केला नाही? की सगळं काही इतकं प्लॅन्ड होतं की पर्यटकांना कळायच्या आतच ते या रॅकेटचा भाग बनत होते? चला आता समजून घेऊया नेमकं हे रॅकेट काम कसं करत होतं. चौकशीत जे समोर आलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ट्रेकिंग गाईड्स स्वतः पर्यटकांच्या अन्नात बेकिंग सोडा मिसळत होते. होय, तोच सोडा जो आपण रोजच्या स्वयंपाकघरात वापरतो. आता याचा परिणाम काय व्हायचा तर बेकिंग सोडा खाल्ल्यानंतर पर्यटकांना गॅस, ॲसिडिटी, उलट्या, जुलाब, विकनेस आणि डिहायड्रेशन सुरू व्हायचं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही सगळी लक्षणं अगदी तशीच होती जी हाय अल्टिट्यूड सिकनेसमध्ये दिसतात. म्हणजे जिथे खरंच उंचीमुळे तब्येत बिघडू शकते, तिथेच मुद्दाम लोकांना आजारी पाडलं जात होतं. आणि एकदा का एखादा पर्यटक अशा अवस्थेत दिसला की त्याला पुढे जाण्यास मनाई केली जायची. म्हणजे खेळ अगदी व्यवस्थित आखलेला होता. आधी आजारी पाडायचं आणि मग रेस्क्यूच्या नावाखाली पुढचा प्लॅन करायचा. आता लोकांना आजारी दाखवण्याचा अजून एक मार्ग सुद्धा वापरला जायचा. या रॅकेटचा आणखी एक धक्कादायक भाग म्हणजे पर्यटकांना मुद्दाम औषध देऊन आजारी केलं जायचं. यामध्ये टुरिस्टना डायमॉक्स हे औषध दिलं जायचं, तेही हाय डोसमध्ये.
हे औषध खरं तर अल्टिट्यूड सिकनेससाठी वापरलं जातं आणि गरज असेल तेव्हाच दिलं जातं. पण जेव्हा तेच औषध जास्त प्रमाणात दिलं जातं तेव्हा ते उलट शरीराला नुकसान पोहोचवतं. यासोबतच पर्यटकांना खूप जास्त पाणी पाजलं जायचं, ज्यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती अजूनच बिघडायची आणि मग सुरू व्हायचा मानसिक दबावाचा खेळ. गाईड्स पर्यटकांना घाबरवायचे, इथे ऑक्सिजन खूप कमी आहे, तुमची तब्येत आणखी बिघडू शकते, आता लगेच हेलिकॉप्टरने खाली नाही गेलात तर जीवाला धोका आहे. आधीच एव्हरेस्ट सारख्या भीतीदायक आणि कठीण ठिकाणी असलेले पर्यटक मनाने खूपच इन्सिक्युअर झालेले असतात आणि अशा परिस्थितीत ते लगेच रेस्क्यूसाठी होकार द्यायचे. म्हणजे आजारपण सुद्धा खोटं, भीती सुद्धा मुद्दाम तयार केलेली आणि निर्णय सुद्धा दबावाखाली घेतलेला. सगळं काही इतकं व्यवस्थित प्लॅन केलं गेलं होतं की पर्यटकांना कळायच्या आतच ते या स्कॅमचा भाग बनत होते. आणि मग सुरू व्हायचा या स्कॅमचा सगळ्यात मोठा खेळ. हेलिकॉप्टर कंपन्या फेक डॉक्युमेंट्स तयार करायच्या, फेक फ्लाईट डिटेल्स, फेक पॅसेंजर लिस्ट, म्हणजे जे खरं घडलंच नाहीये त्याचं कागदोपत्री पुरावे तयार केले जायचे. दुसरीकडे हॉस्पिटल सुद्धा या खेळात सहभागी होते. फेक मेडिकल रिपोर्ट्स तयार केले जायचे, रुग्णांचा ऑक्सिजन लेवल मुद्दामून कमी दाखवला जायचा आणि अनावश्यक सिटी स्कॅन दाखवले जायचे आणि काही वेळा तर थेट ICU मध्ये ॲडमिट केल्याचं दाखवलं जायचं. म्हणजे कागदांवर सगळं खूप गंभीर दिसत होतं पण वास्तव काही वेगळंच होतं. काही प्रकरणांमध्ये तर पर्यटक पूर्णपणे नॉर्मल होते. द काठमांडू पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये तर असंही नमूद केलंय की काही रुग्ण हॉस्पिटलच्या कॅफेटेरियामध्ये बसून बिअर पिताना दिसलेत आणि पण त्याच वेळी इन्शुरन्स कंपनीला पाठवलेल्या रिपोर्ट्समध्ये त्यांना गंभीर अवस्थेत ICU मध्ये ॲडमिट केलेलं दाखवलं गेलंय. म्हणजे एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी स्थिती, एक खरी आणि एक कागदावरची. आणि याच बनावट वास्तवावर उभा होता कोट्यावधी रुपयांचा हा स्कॅम. या फसवणुकीचा सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे काही हॉस्पिटल स्टाफ थेट जुने एक्सरे रिपोर्ट्स नवीन टुरिस्टच्या नावावर लावत होते. डिस्चार्ज पेपर्सवर डॉक्टरांचे फेक डिजिटल सिग्नेचर्स लावले जायचे, म्हणजे संपूर्ण मेडिकल हिस्ट्रीज बनावट तयार केली जायची. यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स इन्शुरन्स कंपनीकडे पाठवले जायचे आणि लाखो रुपयांचे क्लेम सहज काढले जायचे. पैसे मिळाल्यावर हा सगळा पैसा ट्रेकिंग कंपनी, गाईड, हॉस्पिटल आणि हेलिकॉप्टर कंपनी सर्वजण आपापसात वाटून घेत होते. म्हणजे हा एखाद्या व्यक्तीचा गुन्हा नव्हता तर संपूर्ण सिस्टीमच या घोटाळ्यात सहभागी झाली होती. या प्रकरणात एकूण 32 लोकांवर ऑर्गनाइज्ड क्राईम आणि फ्रॉडचे गुन्हे दाखल करण्यात आले, कारण या सगळ्यांनी मिळून तब्बल $20 मिलियन म्हणजे सुमारे 160 ते 170 कोटी रुपये इतका इन्शुरन्स स्कॅम केला होता. काही हेलिकॉप्टर रेस्क्यू कंपन्यांनी तर हद्दच पार केली होती. शेकडो फेक रेस्क्यू दाखवले गेले. उदाहरण द्यायचं झालं तर माउंट रेस्क्यू सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तब्बल 1248 रेस्क्यू क्लेम्स दाखवले होते. म्हणजे जिथे प्रत्येक रेस्क्यू हा एखाद्या जीवाशी संबंधित असतो तिथेच त्याचं रूपांतर केलं गेलं होतं एक बिझनेस मॉडेलमध्ये. आणि म्हणूनच हा फक्त एक स्कॅम नाहीये तर विश्वास आणि स्वप्न आणि जीवाशी केलेली मोठी फसवणूक आहे. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं स्कॅमचं खरं भयावह रूप समोर येऊ लागलं. माउंट रेस्क्यू सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखवलेल्या 1248 रेस्क्यूंपैकी तब्बल 171 रेस्क्यू पूर्णपणे फेक असल्याचं उघड झालं आणि या फेक रेस्क्यूच्या आधारे या कंपनीने सुमारे $3 मिलियन म्हणजे जवळपास 85 कोटी रुपये इन्शुरन्समधून उकळले होते. ही फक्त सुरुवात होती. नेपाळ चार्टर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 75 फेक रेस्क्यू दाखवून जवळपास 65 कोटी रुपयांचा क्लेम केला होता. आणि आणखी एक नाव समोर आलं ते म्हणजे एव्हरेस्ट एक्सपिरियन्स अँड असिस्टन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आरोप आहे की इन्शुरन्समधून पैसे काढण्यासाठी त्यांनी एक संपूर्ण फेक सिस्टीमच उभी केली होती, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर फसवणूक आखली गेलेली होती. या प्रकरणात काही हॉस्पिटलची नावं सुद्धा समोर आली. म्हणजेच फक्त ट्रेकिंग किंवा हेलिकॉप्टर कंपन्याच नाही तर मेडिकल सिस्टीम सुद्धा, काही लोकही या खेळाचा भाग होते. म्हणजेच रेस्क्यू, उपचार आणि सुरक्षितता ज्यावर लोकांचा सर्वात जास्त विश्वास असतो त्याच गोष्टींचं रूपांतर करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या या संघटित घोटाळ्यात. आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज यावरून येतो की एरा इंटरनॅशनल हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये तब्बल 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर झाली होती. तसंच श्रद्धा इंटरनॅशनल हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या अकाउंट्समध्ये सुद्धा जवळपास 1 कोटी रुपये जमा झाले होते. म्हणजे फसवणूक केवळ कागदांवर नव्हती तर पैशांची देवाणघेवाण सुद्धा स्पष्टपणे दिसत होती. पण या सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम कुठे झाला माहिती आहे? तो झाला नेपाळच्या टुरिझम इंडस्ट्रीवर. नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा हा टुरिझमवर अवलंबून आहे.
लाखो लोकांची नोकरी त्याच्यावर चालते. पण या स्कॅम नंतर अनेक परदेशी इन्शुरन्स कंपन्यांनी नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी इन्शुरन्स देणं बंद केलं. आणि जर इन्शुरन्सच मिळाला नाही तर परदेशी पर्यटक येणार कसे, किंवा आले तरी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार. म्हणजे काही लोकांनी कमावलेल्या कोट्यावधी रुपयांसाठी संपूर्ण देशाच्या टुरिझमवर संकट ओढावलं. एव्हरेस्टवर प्रेम आहे म्हणून पर्यटक धोका पत्करतात, पण जर या विश्वासालाच फसवलं तर परिणाम असाच होतो. विश्वास तुटतो आणि पर्यटक सुद्धा दूर जातात.